मोदी आता लवकरच सभा घेणार आहेत। शाहू महाराजांना राजकारणात आणून काँग्रेसला काय साध्य करायचं आहे असा सवाल सुद्धा उदय सामंतांनी विचारला आहे। काँग्रेसवाले ओवेसींचा पाठिंबा घेत आहेत ही शोकांतिका आहे अशी टीकाही सामंत यांनी केली। काँग्रेसच्या राजकारणामुळे महाराजांचा अपमान होतोय, अवमान होतोय असंही सामंत म्हणतात। सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या सभेचंच निमंत्रण देण्यासाठी कोल्हापूर आणि इचलकरंजीच्या सगळ्या संघटनांना मी या ठिकाणी बोलवलेलं होतं। फार मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद होता, आपण स्वतः या ठिकाणी बघितलेला आहे। आणि न भूतो न भविष्यती अशी नरेंद्र मोदी साहेबांची पूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी ही सभा असेल आणि आमचे दोन्ही उमेदवार लाखो मतांना निवडून येतील। तर शाहू महाराजांच्या विरोधात टीका करू नये अशा पद्धतीचं विरोधकाकडून सांगण्यात येत आहे। प्रश्नांची उत्तर हवी असतील तर मी येतो असं सतेज पाटील म्हणतात। मला असं वाटतं की काँग्रेस पक्षानं ज्या पद्धतीचं राजकारण केलेलं आहे त्याच्यामुळे हा सगळा अपमान होतो। या निवडणूक प्रक्रियेमध्ये महाराजांना उतरून काय नक्की साध्य काँग्रेस पक्षाला करायचं मला माहित नाही। कारण ज्या ओवेसीने म्हणजे मला असं वाटतं की ज्या आपण इतिहास वाचलाय, छत्रपती संभाजी महाराजांना 41 दिवस छळ करून ज्या औरंगजेबाने मारलं त्यांचं समर्थन करणाऱ्या ओवेसीचा पाठिंबा ते काँग्रेसवाले घेऊन देत आहेत ही शोकांतिका आहे। मला असं वाटतं की मला जास्त याच्यावर काही बोलायचं नाही। काँग्रेसनं पाठिंबा नाकारला, पत्रक सुद्धा काढलं त्यांनी काल। कोणी? काँग्रेसनं पाठिंबा नाकारला नाही, जो उद्रेक झाला कोल्हापूरमधनं त्याच्यामुळे तो नाकारलेला आहे। मग आता मला वंचितचं काय करायचं? वंचितचे जे छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या प्रचाराला सुरुवात करत असताना औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकून गेली। त्याच्यामुळे हे सगळं मला जे वाटतं हे काँग्रेसचं षडयंत्र आहे आणि महाराजांचा अपमान व्हायला काँग्रेसच जबाबदार आहे। अशा वयामध्ये त्यांना राजकीय या संपूर्ण रणांगणामध्ये आणणं हे माझ्या दृष्टीनं, कारण माझे त्यांचे संबंध देखील अतिशय चांगले आहेत छत्रपती संभाजीराजांबरोबर असेल, मालोजींबरोबर, पण अशा सिच्युएशनमध्ये त्यांना कोल्हापूरच्या मैदानात रणांगणात उतरवणं ही काँग्रेसची झालेली फार मोठी चूक आहे। काँग्रेसला याच्यातनं काय साध्य करायचं मला माहित नाही। काँग्रेसला कदाचित असं दाखवायचं असेल की पूर्ण हे घराणं आमच्या ताब्यामध्ये आहे, पण काँग्रेसनं ही फार मोठी चूक केलेली आहे आणि छत्रपती महाराजांचा अपमान व्हायला काँग्रेसच जबाबदार आहे। शाहू महाराजांच्या उमेदवारीमुळे संजय मंडलिक यांना एक मोठं आव्हान असल्याचंही बोलायचं। आमच्या दोन्ही जागा लाखो मतांना निवडून येतील। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा एक जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे, काय सांगाल जाहीरनाम्याबद्दल? तो तर या वर्षभरातला सगळ्यात मोठा विनोद आहे। कारण त्याच्यातलेच काही लोक सांगतायत की नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान होणार आहेत, मग ह्याला 1 लाख रुपये देतो, त्याला 4 लाख देतो, त्याला 5 लाख रुपये देतो। जर सरकारच येणार नाही तर 1 लाख लिहायची काय गरज होती? 1 कोटी देतो म्हणायचं, त्यांना द्यायचेच कुठं? त्याच्यामुळे जो जाहीरनामा आहे हा पूर्ण खोटा आहे। ज्यांचं सरकारच येणार नाही हे त्यांना माहिती आहे म्हणून तो जाहीरनामा दिलेला आहे। तुम्ही जाहीरनाम्यामधल्या जर गोष्टी बघितल्या तर मला असं वाटतं की हा जाहीरनामा कसा होऊ शकतो? हा काल्पनिक खेळ आहे। तर लोकसभा निवडणुकीमध्ये अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी सुरू आहे। कोल्हापूरमध्ये सुद्धा काठींची भाषा जी आहे ती वापरली जाते। एकूणच कसं पाहते? मी मगाशी माझ्या भाषणामध्ये सांगितलं की ही लोकसभेची निवडणूक आहे, ही ग्रामपंचायतीच्या 500 मतातल्या वॉर्डातली निवडणूक नाही की घरासमोर येऊन मी काठी घेऊन बसतो। आणि ही भाषा काठी मारतो ही काही राजकारणाची भाषा नाही। आपण राजकीय मैदानामध्ये उतरलेलो आहोत, आपला विचार सांगितला पाहिजे, आपण काय करणार आहोत हे सांगितलं पाहिजे। सन्माननीय राहुल गांधी जे काय देशभर चालले त्याच्यानंतर सुद्धा 5 राज्यातली सत्ता गेली, ती का गेली हे सांगितलं पाहिजे। आणि राहुल गांधी हे काय देशाचं नेतृत्व करू शकत नाहीत हे आता देखील जवळजवळ जमलेल्या शेकडो लोकांनी मला सांगितलं। त्याच्यामुळे ही निवडणूक जी आहे ही संजय मंडलिक विरुद्ध महाराजाची निवडणूक नाही आहे, ही धैर्यशील माने विरुद्ध अन्य कोणाची निवडणूक नाही आहे, ही नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी निवडणूक आहे। आणि राहुल गांधी काय करू शकतात देशाचं हे लोकांना माहिती असल्यामुळं नरेंद्र मोदींना सगळे मत देतील आणि त्याच्यामध्ये संजय मंडलिक आणि धैर्यशील माने विजयी होतील। आणि या बातम्यांसह इथे एक छोटासा ब्रेक पुन्हा